जिथं वाद उफाळून येतो की नाही, तिथं तुम्ही त्या वादाच्या बुडाला जर गेलात शोध करत 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 कुठून वाद सुरू झालाय, तर तिथं शोध करत गेल्यावर तुम्हाला फक्त 2 कारण सापडतील. 2 किती कारण? तिसरं कारण शोधून तुम्हाला सापडणार नाही, भांडणच. काय कारण आहे? कारण लिहूनच घ्या. पहिलं कारण आहे कणक, कडक झाले बोले. आणि दुसरं कारण आहे कामिनी. कणक म्हणजे काय? बोला ना. कणक म्हणजे सोन, अंगठी नाही ग माय. कणक म्हणजे सोनं, प्रॉपर्टी, पैसा, असा त्याचा अर्थ लावा. भांडण उफाळून येतं एकतर पैशामुळं, आणि कामिनी म्हणजे स्त्री, स्त्रीमुळं. आपल्या घरात तरी भांडण कशामुळे उफाळून येते बोला? फक्त तुम्ही माझा राग राग करू नका बरं. तुम्ही म्हणाल आमच्या विरोधात बोलतात महाराज तुम्ही. बघा ना, घरात एका घराचे 2 घरं होतात. कुणामुळं? मग ते तुमचं घर असू द्या, नाही तर माझं असू द्या. घरामध्ये वाद. बघा, 2 भाऊ एकमेकाला सोडून घास खात नाहीत. पण ज्यावेळेस मोठ्या भावाचं लग्न होतं, त्यावेळेस लहाना भाऊ म्हणतो, दादा तू वडिलाप्रमाणे आहेस. तू या गालात मारली तर मी हा गाल पुढं करतो, मार, काय अडचण नाही. पण ती काल नाही आली म्हणला. कोण? बोला ना. वहिनी. आणि जे होईन ते होईन म्हणला. सोसायटीतले लोक मला नावच ठेवते, याच्या पलीकडे काही होणार नाही. आणि मग एका घराचे, बोला ना, 2 घरं झाले. कुणामुळं? स्त्रीमुळं. अहो, एवढं मोठं महाभारत घडलं, कुणामुळं घडलं? माझ्यामुळं नाही ना, स्त्रीमुळंच घडलं. तो दुर्योधन महिसभा पाहण्याकरता गेला. त्याला काय एवढा इंटरेस्ट नव्हता, पण इतकं सुंदर त्या सभा मंडपाचं काम होतं. काय ते इंजिनियर असतील, जिथं फरशी आहे तिथं पाणी असल्याचा भास व्हायचा, आणि जिथं पाणी आहे तिथं फरशी असल्याचा भास व्हायचा. आणि हा दुर्योधन गेला. आणि दुर्योधन गेल्याच्या नंतर या दुर्योधनानं गेल्या गेल्या त्याला काय दिसलं? पाणी दिसलं, पाणी. पण तिथं काय होती? बोला ना. फरशी होती, फरशी. त्यानं असं धोतर आवरलं साहेब, असं धोतर आवरलं आणि पाऊल असा टाकला. टाकल्याबरोबर कशावर पडला? बोला बोला बोला. फरशीवर पडला. आणि ते फरशीवर पाऊल पडलेला बघितलं कुणी? द्रौपदीनं. आणि द्रौपदी अशी मिस्किल हसली. तुम्हाला खरं सांगू का, दुर्योधनाला त्यावेळेस काही वाटलं नाही. दुर्योधन म्हणला आपलं चुकलं, वहिनीचं बरोबर आहे, मी चुकलो म्हणून हसल्या त्या. त्यानं ती गोष्ट इग्नोर केली आणि परत 100-50 पावलं पुढं गेला. आणि पुढं गेल्यावर पुढं होती फरशी. पण त्याला काय दिसलं? पहिल्यांदा तुम्ही काही म्हणलं की हा म्हणताय का? आता पुढं त्याला फरशी दिसली, पण तिथं होतं पाणी. आता फरशी दिसल्यामुळं त्यानं आता धोतर नाही आवरलं. माझ्याकडे बघा बरं. आता धोतर त्यानं आवरलं नाही. सर धाड 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 जसा गेला तसा भाड करणं पाण्यामध्ये तो पडला. आणि जसा पाण्यात पडला तसं त्यानं इकडं तिकडं पाहिलं. कुणी? दुर्योधनानं. तुम्हाला खरं सांगू का, मोटरसायकल वरून माणूस पडला की स्वतःला किती लागलं हे नाही बघत. काय बघतोय? अगोदर मला कुणी बघितलंय का हे पाहत. तसं या दुर्योधनाची गत झाली. हा दुर्योधन पडला, यानं इकडं तिकडं पाहिलं आणि त्याला दिसली कोण? द्रौपदी. पण आता मिस्किल नाही हसली द्रौपदी, गद 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 मोठ्यानं हसली. आणि काय म्हणली माहिती का? बाप आहे आंधळा आणि पोरगही आंधळ.
आंधळ्याचे पोर आंधळी. टोन कळती ना तुम्हाला माझ्या बोलण्याची. बाप आहे आंधळा, पोरग आंधळ, असंच बोलतात तुम्ही. हे बोलणं हृदय जाळतंय हृदय. तुम्ही बघा, तुमच्यात हे जास्त चालतं. माहिती आम्हाला, या असो बघा किती शहाणी येतं, साऱ्या गल्लीला माहिती. बघा हे जे बोलणं आहे ना, हे बोलणं लय वाईट आहे हो. म्हणून हे बोलणं टाळायचं. आणि तेवढा शब्द दुर्योधनाला लागला आणि त्या शब्दामुळं तुम्हाला सांगतो महाभारत घडलं. एवढं महाभारताचं भयानक युद्ध झालं की अक्षरशः तिथं माणसाची माती करायला माणूस शिल्लक राहिला नाही. घुबडा गिधाडानं त्या लाशी खाल्ल्या. कुणापासून सुरू झालं? स्त्रीपासून सुरू झालं. रामायण एवढं मोठं घडलं कुणापासून? रावणाने त्या सीतेला नेलं नसतं तर कशाला कुटाणा झाला असता. असा प्रकार आहे. म्हणून वाद चांगली गोष्ट नाही. विष्णूच्या लक्षात आलं की या वादानं आतापर्यंत कुणाच्याच हातात काही लागलं नाही आणि आज हे ब्रह्मदेवाला मारून आपल्याला तरी काय मिळणार आहे. म्हणून विष्णू भगवान भोले बाबाची स्तुती करू लागले. आणि शिवजीनं ब्रह्मदेवाला काय केलं? माफ केलं. पण म्हटले तुझी पूजा या सृष्टीमध्ये कुणी सुद्धा करणार नाही. ब्रह्मदेव सुद्धा शरण आला. खरं सांगा, ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं आहे? संभाजीनगर मध्ये आहे का कुठं? एकाच ठिकाणी. कुठं? हा, तिथलं जर सोडलं तर तुम्हाला मंदिरच कुठं बघायला भेटणार? हा कुणाचा शाप आहे? ही शिवजीची ताकद आहे. हा, एकदा का तोंडातून शब्द गेला की पुन्हा नो ऑब्जेक्शन. तिथं पुन्हा विषयच नाही, क्लोज. केतकीला सुद्धा शाप दिला की तू कुठल्याच देवाला तुझं फूल चालणार नाही. आणि शिवजीची स्तुती केल्यानंतर शिवजी खुश होत आहेत. आणि खुश झाल्यानंतर, प्रसन्न झाल्यावर शिवजी म्हणतायत खरोखर आज मी तुमच्यामुळं प्रगट झालो. कुणामुळं? विष्णूमुळं आणि ब्रह्मदेवामुळं. या जगामध्ये आजचा दिवस हा सगळ्यात पवित्र मानला जाईल. त्या दिवसाला कोणता दिवस म्हणतात? महाशिवरात्र. तशी प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते. प्रत्येक महिन्याला काय असती? शिवरात्री. पण प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीपेक्षा सुद्धा जी महाशिवरात्र आहे, या महाशिवरात्रीचं जे फल आहे, तुम्ही 12 महिने जी उपासना करता, भक्ती करता, देवदेव करता, त्या 12 महिन्याचं फळ देणारी शिवरात्र कोणती असेल तर ती महाशिवरात्र आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर साधना केली, उपासना केली, शिवजी लवकर प्रसन्न होतात. बघा ना, त्या चंड भिलाची कथा येते बघा. तो चंड नावाचा भिल्ल बिल्व पत्राच्या झाडावर शिकार करण्याकरता बसलेला होता. महादेव कशाला म्हणतात आणि शिवजी कशाला म्हणतात आणि बेल कशाला म्हणतात हे त्याला स्वप्नात सुद्धा माहिती नव्हतं. आणि सावज गटावं म्हणून फक्त ते बेलाचे पान असे आडवे येऊ लागले म्हणून तोडायचा आणि खाली टाकायचा. पण त्याच्या भाग्यानं त्या बिल्वपत्राच्या, त्या बेलाच्या झाडाच्या खाली काय होती? शिवलिंग होतं. आणि त्या शिवलिंगावर ते बेलाचे पान. मनात आहे का त्याच्या पूजा करायचं? त्याला माहिती का खाली महादेव आहेत? एवढं भोळं दैवत आहे बघा. कोण? शिवजी.
हा, आणि त्याच्यातून सुद्धा शिवजीचं प्रागट्यकरण झालं आणि त्या चंड भिलाचा सुद्धा शिवजीनं काय केला, उद्धार केला. हर हर महादेव. असे हे शिवजी आहेत.